नमस्कार मित्रांनो, सह्याद्रीचा छोटा ट्रेकर शर्विलच्या ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला तिकोना गड किल्ल्याचा अनुभव म्हणजे 3 वर्षाच्या मुलासोबतचा आमचा अनुभव शेअर करणार आहे। तुम्ही नक्की ऐका। तर आमचा हा प्रवास चालू झाला पुणे वाघोली येथून पहाटे 3 वाजता। तर आम्ही सकाळी पहाटे 3 वाजताच या प्रवासासाठी निघालो होतो। तर तेही बाईकवरती आमच्यासोबत शर्विल आणि आणखीन एक दादा होते। तर आम्ही असे चौघे मिळून ट्रेकसाठी निघालो होतो। बाहेर इतका जोराचा पाऊस चालू होता, खूप जोराचा पाऊस। तर आम्ही आजूबाजूलाही रोडला कोणीही नव्हतं, कोणते शॉपही चालू नव्हते आणि रोडला इतकी वाहनंही नव्हती, वाहतूकही नव्हती। तर फक्त आमच्या 2च बाईक होत्या, पण खूप भीती वाटत होती, असं भयानक वाटत होतं। कंटिन्यू पाऊस, शांतता, आजूबाजूला कोणीही नाही। तर आमच्यासोबत शर्विल पण तो म्हणजे असं रडत वगैरे काही नव्हता किंवा चिडचिड करत नव्हता किंवा त्याची झोप पूर्ण नसल्यामुळे तो असं चिडचिड वगैरे काही करत नव्हता, तो शांत होता। आईसोबत छान असं गप्पा मारत होता की आई आपण कुठे चाललो आहे, आपण कधी पोहोचणार गड किल्ल्यावरती आणि आवाज कशाचा येतोय, असं मध्ये मध्ये तो आवाज देत होता। आई बाबाशी छान असं गप्पा मारत होता। त्यामुळे असं काही टेन्शन वाटलं नाही, की छान वाटलं आपण आज तिकोना गड किल्ल्यावरती चाललो आहे आणि तेही इतक्या पावसामध्ये। तर असं म्हणजे टेन्शन असं काही नव्हतं, छान फ्रेश मूड होता। शर्विलही आमच्यासोबत छान अशा गप्पा मारत होता। तर आम्ही थोडं पुढे निघून गेलो, अंतर आमचं कमी झालं। तर थोडे नंतर 4:30 वाजले होते, तेव्हा एका ठिकाणी ना आम्ही चहासाठी थांबलो, चहा वगैरे घेतला। तर जरा थोडं छान वाटलं चहा घेतल्यानंतर, कारण इतकं जोराचा कंटिन्यू पाऊस आणि आजूबाजूला कोणीही नाही, भयानक असं वातावरण। पण छान वाटलं चहा घेतल्यानंतर। थोडं चहा वगैरे घेतला आणि आमचा तसाच पुढे कंटिन्यू आम्ही प्रवास चालू केला। तर थोडं प्रवास चालू केल्यानंतर आम्ही थोड्याच वेळात म्हणजे आम्ही 5 वाजता आम्ही तिथे गड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो। तर तिथे ना त्या हॉटेल म्हणजे त्या स्थानिक लोकांचे तिथे हॉटेल आहेत। तर तिथे एक आई उभ्या होत्या बॅटरी घेऊन। तर त्यांनी आम्हाला आवाज दिला की तुम्ही इकडे या आणि ते गाडी पार्क वगैरे करा। तर म्हणजे आजूबाजूला असं कोणी नव्हतं, तर त्या एकट्याच ते उभ्या होत्या। तर त्याने आवाज दिल्यानंतर आम्ही गेलो, तिथं गाडी वगैरे लावली आणि छान आम्ही तिथं हॉटेल म्हणजे त्यांचं हॉटेलच होतं, त्या हॉटेलवरती गेलो। छान वाटलं तिथं गेल्यानंतर। थोडं त्यांच्याशी थोड्या गप्पा वगैरे मारल्या, चहा वगैरे घेतला तिथे आणि शर्विलनंही त्यांच्यासोबत छान अशा गप्पा मारल्या। तर त्याही एकदम अशा चकित झाल्या, बापरे इतक्या सकाळी इतक्या लहान मुलाला घेऊन आले तुम्ही। आणि तो म्हणजे झोपला नव्हता, तो असं गप्पा मारत होता। त्या आईसोबत त्यांनी गप्पा मारल्या, तिथे कुत्रा होता, मांजर होतं, त्यांच्यासोबत तो छान असं गप्पा वगैरे मारल्या, छान खेळला, रिलॅक्स झाला। आम्ही चहा वगैरे घेतली, आमची 5-10 मिनटं तिथे तयारी केली ट्रेकची। तर त्या बोलले की तुम्ही इतक्या पहाटे कोणी नाही आलं अजून गडावरती, तुम्ही एकटे इथे म्हणजे पायथ्याशी तुम्ही पहिल्यांदाच तुम्ही आला आहात, ते इतक्या छोट्या मुलाला घेऊन। तर त्यांनी ना शर्विलसाठी असा छान खाऊ दिला। त्यावरती त्या बोलल्या की याचे पैसे नका देऊ तुम्ही, तर माझ्याकडून आहे। आताची लहान मुलं नाही का म्हणजे मोबाईल वगैरे छान सगळे बघत असतात, तर याला आवड छान आहे, इतक्या पहाटे तुमच्यासोबत तो आला आहे, परत तो अजिबात रडत वगैरे काही नाही आहे, छान एन्जॉय करतोय, गप्पा वगैरे मारतोय। तर ऐकून छान वाटलं, त्यांनाही थँक्यू वगैरे बोललो, आम्ही बाय बोललो आणि आमचा पुढचा प्रवास चालू केला। तर त्या लाईनला जाताना ना थोडं म्हणजे गड किल्ल्याच्या सुरुवातीलाच खाली पायथ्याशी तिथल्या स्थानिक लोकांचेच हॉटेल आहेत। तर त्या आई ना तिथून हे बघत होत्या सगळं, आणखीन एक होत्या दुसऱ्या। तर त्यांनीही पाहिलं आणि त्यांनी शर्विलला आवाज दिला की त्याच्यासाठी त्या आईने पण त्याला खाऊ दिला। तर त्या आम्हाला बोलले की बाबा इतक्या सकाळी तुम्ही इतक्या मुलाला लवकर का घेऊन आलेत बरं इतक्या पावसात। तर आम्ही त्यांना सांगितलं की छान आम्हाला ही आवड आहे आणि तो असं काही चिडचिड वगैरे काही करत नाही आहे, तो छान फ्रेश आहे, छान गप्पा वगैरे मारतोय। तर त्या बोलले की ठीक आहे, पाऊस खूप आहे आणि बाळाला सांभाळून घेऊन जा वरती, आणि त्या म्हणजे छान बोलल्या त्या। तर आम्ही पुढे सुरुवात केली, पुढे सुरुवात केली। तर आजूबाजूला इतका जोराचा पाऊस भरपूर असल्यामुळे ना सगळीकडे पाणी साचलं होतं। तर शर्विल त्या पावसामध्ये अगदी बिनधास्त अशा उड्या वगैरे मारत होता, आईबाबांना आवाज देत होता। तर सकाळचे 5 वाजले होते, 5-5:15 वाजले होते। तर थोडं असं म्हणजे अंधारच होता, काही दिसत वगैरे नव्हतं, कारण धुकं, जोराचा पाऊस आणि रातकिड्यांचा आवाज, एकदम शांतता। तर छान वाटलं, म्हणजे आम्ही तिथं थोडा वेळ असं म्हणजे खालीच पायथ्याशी शर्विल खेळत होता ना पाण्यात, तर आम्ही तिथं थोडा वेळ थांबलो।
तर त्याच्यानंतर आम्ही तिकोणा गड किल्ल्याकडे जाण्यासाठी चाललो. तर म्हणजे असं थोडं रिस्की सुरुवातीला काही नाही आहे, तर पायवाटच आहे. तर पायवाटा तिथून पुढे थोडं थोडं आम्ही चालत राहिलो. तर म्हणजे आमच्यासोबत आणखीन कोणी नव्हतं, आम्ही चौघेच होतो. तर शांतता, एकदम अशी शांतता होती. पावसाचा आवाज आणि रातकिड्यांचा आवाज अगदी भयानक वाटत होतं तिथं आतमध्ये, म्हणजे गड किल्ल्याकडे जातानाच. इतका सगळा मोठा जंगल, परत भीती वाटत होती. मग पण वाटत होतं की बाबा छान वाटणार आहे, छान ट्रेक होणार आहे. सुरुवात तर छान झालेली आहे. तर आम्ही थोडं पुढं कंटिन्यू चालत राहिलो आणि थोडं पुढं गेल्यानंतर ना शर्विला ना तिथे एक म्हणजे वरती जातानाच पायामध्ये ना एक वेल दिसला, त्या कारल्याचा वेल असल्यासारखा. तर त्याला ना फळं लागली होती. तर त्यांनी बाबा म्हणजे पाहिलं आणि बाबांना विचारलं की बाबा ही कसली फळं आहेत. तर मग बाबा बोलले माहीत नाही, आईला विचारू आपण. तर त्यांनी फळं ना ती तोडून घेतली आणि मला सांगितलं की आई याची ना मला भाजी बनवून दे, मी आणि बाबा खाईल. तर तेव्हा छान वाटलं, एकदम तो गप्पा मारत होता, असं की चिडचिड वगैरे केले नाही. आम्ही अर्धा एक तासानंतर ना थोडं वरती पोहोचलो होतो, म्हणजे पहिल्या प्रवेशद्वाराजवळ, की ते पहारेकरांची दिवडी आहे तिथे पोहोचलो. तिथे एक छान असं गुहेसारखं वाटलं. थोडा वेळ आम्ही तिथं 5-10 मिनटं बसलो, कारण तिथे म्हणजे गुहेसारखं होतं, पाऊस वगैरे काही लागत नव्हता. तर आम्ही तिथे थोडा वेळ 5-10 मिनटं थांबलो. 5-10 मिनटं थांबल्यानंतर पुढे ना बालेकिल्ल्यासाठी जाण्याचा मार्ग होता. तर तोही असं म्हणजे वरती चढ उतार काही नाही आहे, थोडं प्लेनच आहे. पण पडझड झाली असल्यामुळे थोडं पावसामुळं रिस्की आहे. पाऊस कंटिन्यू पडत होता ना, तर पाय घसरण्याचे चान्सेस होते. त्यामुळे तो स्वतःच चालत होता, त्याला काय आम्ही असं उचलून वगैरे घेतलं नाही. थोडं पुढं गेल्यानंतर दुसरा प्रवेशद्वार भेटला. दोन्ही बाजूला मोठे असे बुरुज होते. तर छान वाटलं, म्हणजे बघून मन असं फ्रेश वाटलं की आम्ही थोड्याच वेळात आपण आता वरती पोहोचणार आहे. तर तो बालेकिल्ल्याकडे आम्ही थोडं पोहोचल्यानंतर म्हणजे तिथेच दुसरा प्रवेशद्वार झाल्यानंतर ना चुन्याचा घाणा भेटला आम्हाला तिथे. त्यानंतर ना एक महादेवाचं मंदिर होतं, ध्यानस्थान म्हणून, पण ते बंद होतं. आम्ही लांबूनच दर्शन वगैरे घेतलं आणि तिथूनच जाताना बालेकिल्ल्याकडे जातानाच एक मारुतीची मूर्ती, मोठीच्या मोठी मूर्ती आहे, रेखीवच आहे. तर त्याच्या बाजूला असं मोठे बुरुजही आहेत आणि छान वाटलं, म्हणजे तिथून जाताना छान मारुतीचं देवाचं दर्शन घेतलं. परत जुना राजवाडाही आहे, पण तिथे ना म्हणजे ते अवशेष वगैरे आहेत, पण थोडे जसं पडझड झालेली आहे. आणि थोडं पुढं पोचल्यानंतर बालेकिल्ला, तो तर बापरे, खालूनच इतका भयानक वाटत होता. म्हणजे पायऱ्या आहेत पण त्याही पडझड झाल्या होत्या, की पाऊस असल्यामुळे पाय घसरण्याचे जास्त चान्स होते. पण बघितल्यानंतर खूप भीती वाटत होती. तर शर्विल बोलला की मला म्हणजे घेऊ नका, मला जायचं आहे. तर तो पायरी वगैरे सांभाळून, स्वतःचा बॅलन्स पकडून तो स्वतः चालत होता. थोडं वरती पोहोचलो. प्रवेशद्वाराच्या इथे पोहोचल्यानंतर तिथून थोडं वरती जाण्यासाठी सुद्धा रिस्कीच आहे, म्हणजे भयानक पायऱ्या आहेत वरती चढताना बालेकिल्ल्याच्या. पाय घसरल्यानंतर डायरेक्ट खालीच येऊ शकतो, असं इतकं भयानकच वाटत होतं. आणि मग शर्विलनं ना बाजूला दोरी वगैरे बांधली आहेत वरती चढण्यासाठी. तर तो दोरीला पकडूनच वरती स्वतः असा बॅलन्स पकडून थोडा वेळ थांबून ना जात होता. तो स्वतः चालला आणि मी मागे होते, मी आणि ते माझे दादा होते, ते आणि मी मागे होते. तो रिटर्न म्हणजे मला घेण्यासाठी येत होता, की माझ्या आईला घेऊन येतो वगैरे. तर आम्ही वरती छान पोहोचलो, मस्त एन्जॉय केला. वरती थोडा वेळ तिथं थांबला तो, छान वाटलं त्यालाही. आणि वरतून इतकं म्हणजे भयानक दृश्य दिसत होतं. बाजूला दरी आणि इतकं आजूबाजूला जंगल, आवाज, आणि कोणीच नव्हतं पावसात इतक्या सकाळी. तर आम्ही 7-7:30च्या दरम्यान वरती होतो. तिथं पोहोचलो, छान खायला वगैरे खाल्लं आणि वरती अजून थोडंसं राहिलं होतं आमचं वरती, म्हणजे महाराजांच्या इथे पोहोचण्यासाठी. तर तिथून आम्ही वरतीही गेलो आणि खूप पाऊस होता, त्यामुळे थोडं आम्ही थांबत बाळाला वगैरे घेऊन थोडं इकडं तिकडे बघत वगैरे थोडं थांबत चाललो होतो. त्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागला. आम्ही वरती महाराजांच्या इथे गेलो, छान दर्शन वगैरे घेतलं. महादेवाचं मंदिर आहे, तर तिथे दर्शन घेतलं, महाराजांचं दर्शन घेतलं. वरतून पाहिल्यानं इतकं छान असं बाजूला पवना डॅम आहे, तर तिथलं दृश्य असं भयानक दरी वगैरे. तर ना मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे की शर्विल तिथं गेल्यानंतर ना एका डॉगीसोबत छान एन्जॉय करतोय, त्याच्या मागे लागतोय, छान म्हणजे त्याच्यासोबत गप्पा मारतोय. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. आणि तिथून सगळं आमचं म्हणजे महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं, छान एन्जॉय वगैरे केला.
आणि आम्ही परतीचा प्रवासाला परत चालू केला. तर तो रिटर्न येतानासुद्धा अजिबात थकला नव्हता. गडावरून खाली येताना तो स्वतः तर तो बाबाला बोलत होता की बाबा मी तुला घेऊन जाईल वगैरे. तर तो बाबांना वगैरे असं कंटिन्यू तो बाबासोबतच होता. तो बाबासोबतच गप्पा मारत वगैरे खाली येत होता. पण छान आहे तिथं. तिकोना किल्ला हा खरंच खूप छान आहे आणि तुम्ही पण नक्की एकदा भेट द्या. आणि येताना म्हणजे कंटिन्यू पाऊस होताच, आम्ही पावसामधूनच खाली आलो. छान झाला आमचा वरती जातानाचा प्रवास आणि येतानाचाही सुखरूप झाला. आम्ही छान गप्पा मारत वगैरे, शर्विल तोही गप्पा मारत परत ना आम्ही रिटर्न येताना आम्हाला थोडे ट्रेकर भेटले मध्ये. तर शर्विलसोबत त्यांनी हाय हॅलो गप्पा मारल्या, त्याचे फोटोज घेतले. तर तो त्यांना सांगत होता की काका सांभाळून जा, पाऊस आहे वगैरे. म्हणजे खूप छान वाटलं. तोही अगदी म्हणजे रडला नाही, चिडचिड नाही. तो असं त्यांच्यासोबत अगदी रिलॅक्स म्हणजे छान गप्पा मारत होता. त्याला लोक सगळे ॲप्रिशिएट करत होते की बघा किती छान आहे, किती छोटा आहे तर इतकं छान तो एन्जॉय करतोय वगैरे. तर आम्ही आमचा असा प्रवास वरती पोहोचलो. आम्ही छान सुखरूप खाली पायथ्याशीही परत आलो. तर तिथे छान नाश्ता वगैरे केला आणि परतीचा मार्ग आमचा छान झाला. पण खरं तर तिकोना किल्ला ना खूप छान आहे, तुम्हीही नक्की व्हिजिट करा. आणि आमच्या बाळासोबतचा आमचा हा प्रवास ना खूप छान झाला. खूप आम्ही म्हणजे एन्जॉय केला. आणि इतक्या जोराचा पाऊस तिकडे त्या लाईनला खूप पाऊस असतो, भरपूर पाऊस असतो. पण शर्विलनं ना म्हणजे अगदी त्याला असं म्हणजे छान वाटत होतं की मी पावसात इतकं आहे बिनधास्त वगैरे. तर छान त्यानं एन्जॉय केला. तर तुम्ही नक्की एकदा जाऊन या त्या किल्ल्यावरती, खूप छान वाटेल. आणि